मंडळी, प्रसिद्ध मुलाखतकारची सौका आज एका पत्रकाराचीच मुलाखत घेणार आहे. चला तर बघूया हास्याच्या वृत्तपत्रात आपल्याला कोणता अग्रलेख वाचायला मिळतोय ते. त्यासाठी मंचावर येत आहेत रत्नागिरीची दोन रत्न श्रमेश वेटकर आणि प्रथमेश नमस्कार सर. हाय सई. भारी दिसतेस. आता लगेच ओतप्रोत प्रेमाने भरलेल्या शेरकडे येऊया. म्हणजे कसं दंगल करायला अक्कल लागत नाही, पण एकमेकांवर प्रेम करायला धाडस लागतं, गट्स लागतात. म्हणून हा माझा शेर गरजेचा आहे. तो अर्ज किया है, इरशाद. मैं तो कब का भूल गया हूँ उसे. बर. मैं तो कब का भूल गया हूँ उसे, बस भूल गया हूँ ये बात याद नहीं रहती. धन्यवाद. या प्रेमाच्या आकाशामध्ये यथेच्छ विहार केल्यानंतर आता आपण प्रोफेशनल फालतुगिरीकडे वळूया, जिच्यामुळे माझं आयुष्य सईसारखं मादक आणि सुंदर झालेलं आहे. तर सर, मी आज एका अशा पाखंडी पाखराची मुलाखत घ्यायला आलोय की ज्याला वाटतं की तो पत्रकार आहे, तो लोकशाहीचा चौथा खांब आहे असं त्याला वाटतं. आज त्या खांबाला गिरमिटमध्ये घेण्याची वेळ आलेली आहे. तर बघूया काय घडतंय त्याच्यावर. चला तर मग सुरू करूया. सर ओ सर. आलो आलो आलो. नमस्कार 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 नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आज संध्याकाळच्या बुलेटिन मध्ये. सई तामणकर सेटवर कोणाला घाबरतात? तो उंदीर जो सगळ्यांना सोडून फक्त सई तामणकर ह्यांनाच चावायला काय येतो? प्राजक्ता माळी आणि ह्यांचं नातं काय असेल? इकडची सौंदर्याची गरिबी केव्हा संपणार? मामनजीच्या शेतातला ऊस 12 महिने टरारलेला का असतो? असं कोणतं खत मामनजी वापरतात? प्रथमेश रमेश यांना इव्हेंट मिळू लागले आहेत, पण सुवर्णक्षण ह्यांची त्यांच्याशी गाठभेट केव्हा होणार? या 1 ना 100 प्रश्नांची उत्तरं आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतो आमच्या बुलेटिन मधून, ज्याचं नाव आहे आम्ही कानात बातम्या देतो. वा 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 वा. सर, तुम्ही नुसत्या कानात बातम्या देत नाही, कानातनं रक्त पण काढता सर. मला एक म्हणायचं होतं सर, आल्याला हे कानाचे बोगदे बुजवायला का घेतले तुम्ही सर? 1 मिनिट. हा. तू माझ्या घरात येऊन माझ्याशी बोलतोयस? ए, सर. कोण आहेस तू? ए, सर. उद्याची हेडलाईन की कालची शिळी बातमी? नाही सर, सॉरी सर. सर बाबलेजी, मला तुम्ही सांगायचं नाव गेले सर. मी आजचा हाडाचा पत्रकार चिन्मय सौमित्र काशीकर, म्हणजे ची सौका. ए ची सौका. हो सर. म्हणजे तो फेमस मुलाखतकार हो सर, हो सर. ज्याच्या लांब पल्ल्यांच्या वाक्यात शब्दांना धार असते. करेक्ट सर. यांनी वन्स मोर दिल्यावरती बोथट होते. असं काही नाही सर. सर असं काही नाहीये. माझ्या पल्लेदार वाक्यांमुळे यशाची दारं उघडतेच सर. कुठल्याही यशाच्या दाराबद्दल बोलतोयस? काय? आपण दोघं सकाळी शूटिंगला येतो तेव्हा वॉचमॅन सुद्धा छोटा गेट उघडतो. असं ते सर, असं ते सर. निराश होऊ नका. थेंबे थेंबे तळे साचे सर. तळे साचे त्याच्यावर कोणी भराव टाकलं तर? त्याच्यातनं जी बिल्डिंग उभी राहील ना, त्याच्या पेंट हाऊस मध्ये आपण राहूया सर. पुन्हा एकदा छोट्या बोयाची मोठी स्वप्न. सर या सर, या सर. बसा. बसा सर. हा. सर आपण खूप बोललो, हो. आता मुद्द्याकडे येऊया सर. ओके. कारभारी उठलाय रामाच्या भारी, जरा धीर जरा, या सदराखाली मी तुमची मुलाखत घ्यायला आलो सर. सर मुलाखत सुरू करण्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो हा? की मी एक हाडाचा पत्रकार आहे सर. माझा जिभेचा मणका प्रचंड ताट आहे सर. हे लक्षात घ्या. आणि मी पत्रकारितेचा एक फार मोठा प्रचंड फॅन आहे सर. ओ. तर ॲज अ फॅन, काय तुमचं काय आलं का? नाही, एक response दिला. Yes, yes, yes. तर ॲज अ फॅन मला तुम्हाला पहिले प्रश्न विचारायचे सर की तुमचं नाव काय? ते जर एकदा आम्हाला कळलं की बिना मुहूर्ताचं आम्ही तुम्हाला सोलायला घेऊ सर. माझं नाव मला सांगायला आवडेल. काय सर? माझं नाव आहे पत्रकार दाबला. सर काय
मला कळलं नाही सर. पत्रकार दामोदर बबन लाडे. दाबला. अच्छा, म्हणजे आजच्या पत्रकारितेला अनुसरून तुमचं नाव आहे मग. असं म्हणायला काही हरकत नाही. येस येस येस. खरे, थँक्यू सर. तर दाबू, काय? प्रेमाने बोललो तुम्हाला, दाबू. अच्छा, प्रेमाने दाबू. हां, हा. तर तुमच्या परमिशनला आपण पुढे जाऊया सर. आणि अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाकडे आपण सर वळूया. ओके. प्रामाणिक पत्रकाराच्या अंगावर गाडी घालण्याच्या या दुनियेत नीतिमत्ता सरणावर ठेवून आपल्या चाटू कुशल जिभेच्या जोरावर आपण खोट्या बातम्यांचे मनोरे रचू शकतो आणि त्याचा आधार घेऊन आपण या पब्लिकला कायमस्वरूपी लोडशेडिंगमध्ये ठेवू शकतो. ही समाज नाशवंत कल्पना उगिरड्याची पात्रता नसणाऱ्या तुमच्या बुद्धीला केव्हा शिवली सर? याची धार बोचट करू. सर वन्स मोर. नाही सर, नको सर. सर वन्स मोर. सर नको सर. काय आलं? सर नको सर. अहो सर, लय तुकडे पडतात सर. सर मी काय करतो, मी सोपा करतो प्रश्न सर. प्रश्न सोपा करतो सर. आपण पत्रकार होऊ शकतो हे तुम्हाला कधी वाटलं सर? मला सांगायला आवडेल. खरं तर ही माझ्या लहानपणीची गोष्ट हा, आहे. सांगा सर. मी माझ्या आजीच्या कृपेमुळे पत्रकार झालो. ओ, आजीच्या कृपेमुळे. हो. नेमकं काय झालं सांगितलं तर बरोबर सर. म्हणजे माझी आजी बर्फाळ प्रदेशातली. तिचं माहेर बर्फाळ प्रदेशातलं, पण जेव्हा ती लग्न होऊन मुंबईत आली हा, हा. तेव्हा मुंबईतल्या उष्ण वातावरणाचा तिला त्रास व्हायचा. अरे साहजिकच आहे. आणि तिने तिची व्यथा मला सांगितली. मी म्हटलं मी आजीला न्याय मिळवून देणार. आजीला मी न्याय मिळवून देणार. तुम्ही? हो. आई बाबा घरात नव्हते, कामाला गेले होते. आजी दुपारची झोपली होती. मी हा. अलगद तिच्या नकळतपणे तिला उचललं आणि फ्रीजरमध्ये टाकलं. अरे बा. संध्याकाळी आई बाबा आले. बाबांनी फ्रीज उघडला. आजी पूर्ण थंड झाली होती. ती एवढी थंड झाली होती की तिला नॉर्मल करायला लोकांनी लाकडावर लाकडं रचली आणि पेटवली. पण मला अभिमान आहे की मी आजीची व्यथा संपवली. पण त्यानंतर मला आजी दिसलीच नाही. ती कुठे गायब झाली काय माहित. मला माहिती आहे सर, तुम्ही जे आजीचं आईस्क्रीम केलेत ना ते घेऊन यम निघून गेलाय सर. यमाला असलीच आईस्क्रीम आवडतात. कळलं का? म्हणजे आजी गेल्या. ही कुणा सांगू नको. तुम्हालाच माहिती नाही, बाकी सगळ्यांना माहिती आहे सर. लक्षात घ्या. कळतंय काय? पण तेव्हा हा. तेव्हा बाबा ही घटना सगळ्यांना माझं नाव घेऊन सांगायचे. तेव्हा मला कळलं की माझ्यामुळे बातमी होऊ शकते. आणि तेव्हाच मी ठरवलं की मी पत्रकार होणार. क्या बात आहे सर. खरंय खरंय खरंय. आणि तुम्ही झाला सुद्धा सर. म्हणजे तुमची एकंदरीत परिस्थिती पाहता मला लक्षात आलं की असं म्हणतात एखाद्याचा आत्मा थंड करणं याच्यासारखं पुण्य नाही, पण तुम्ही अख्खी आजी थंड केलीत सर. म्हणजे तुम्ही वेगळेच वंशाचे दिवे निघालात सर. आणि याच्या पुढे जाऊन तुम्ही पत्रकारितेकडे वळलात, बरोबर सर. आणि न्यूज पेपरमध्ये तुम्ही कामाला लागलात. हो. तुम्ही तुमचा पहिलाच जॉब सर. Yes. पण लहानपणापासून कागदावर बसण्याची सवय, त्यामुळे तिथे तुम्ही घाण केली सर. आणि पहिल्याच नोकरीत तुम्ही बाहेर हाकलले गेलात सर. काय घडलं त्यावेळेला? म्हणजे कोण जबाबदार होतं त्या घटनेला सर? खरं तर त्या घटनेला कोण जबाबदार होतं हे मला माहीत नाही, पण माझ्याकडून 2-3 छोट्या चुका झाल्या होत्या, त्यामुळे हे सगळं घडलं. त्या चुका आम्हाला सांगितल्यात ना सर, तर आम्ही घुसमटायला मोकळे हो सर. सांगतो. हा. आपल्या शहरातले हिऱ्याचे व्यापारी अच्छा. खरात आणि लोंढे ओ माय गॉड. यांच्या मुलांचे सूर जुळले हा. आणि त्यांनी लग्न करायचं ठरवलं. हो. आमच्या सरांनी सांगितलं की तुम्ही बातमी छापा. हा. मग मी बातमी छापायला घेतली. वा 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 सर. मला छापायचं होतं खरात आणि लोंढे झाले विवाहबद्ध. मी छापलं खरात आणि लोंढे झाले बद्धकोष्ठ. एका शब्दाची चूक झाली. सर, विवाहबद्ध आणि बद्धकोष्ठ हा आजचा विनोद आहे सर आपल्याला. तेवढाच आहे. बाहेर सर कडकडीत ऊन, आत आपले विनोद सर. मला सर या क्षणी तुम्हाला सांगावंसं वाटतं सर, हे झूम मीटिंगमधले जे प्राजक्त विनोद आहेत ना ते आपण टाळले पाहिजेत सर. कसं आहे, सौंदर्याला चांगले विनोद करण्याची कंपल्शन नसतं सर, आपल्याला आहे सर. लक्षात घ्या. कळलं ना? वा वा वा. आपल्याला चांगलं केलं पाहिजे सर, त्यामुळे हे टाळूया सर. हो. मला एकच प्रश्न यावेळेला पडलाय सर, तर असा आहे सर की तुम्ही एवढा मोठा फंबल मारलात तरी त्यांनी काय केलं नाही? वरिष्ठांनी तुम्हाला काय म्हणजे काय केलं तुमच्यासोबत सर? काय नाही, त्यांनी मला काढून टाकलं. हो. पण तिथून मी शिकवण घेतली. काय झालं? तिथून मी शिकवण घेतली आणि माझा स्वतःचा न्यूज पेपर सुरू केला, ज्याचं नाव ठेवलं पर्दाफाश. पर्दाफाश. हो. हा. सगळ्यांची गुपितं मी त्याच्यातून ओपन करणार होतो, म्हणून नाव होतं पर्दाफाश. हो सर, मला कळलं सर. म्हणजे तुम्ही भ्रष्टाचार त्याच्यामध्ये तुम्ही उघडा पडणार होतात लोकांचा, असं मला कळलं सर. पण तो लगेच पहिल्या आवृत्तीनंतर बंद झाला का सर? ती एक वेगळीच आठवण आहे.
मी माझ्या जो पेपर मी काढला हा. त्याच्या 1,00,000 प्रती छापल्या आणि त्या राज्यामध्ये वाटल्या. धाडसच म्हणजे नाही, चांगले हा. पहिल्या त्याला 1,00,000 म्हणजे त्या प्रती वाटल्या आणि वाटल्यानंतर माझ्या लक्षात आलं की माझ्या पेपरचं नाव मी चुकीचं छापलंय. हा, हा. पर्दाफाशाऐवजी मी परशापाद असं छापलंय. सर दुसऱ्या दिवशी 1,30,000 पेपर माझ्या घरी आले. बरोबर येणार आहे सर. आणि कसं आहे बद्धकोष्ठता तुमच्या जी पहिल्यापासून मागे लागली ती काय पाठ सोडत नाही आहे तुमची सर. सर जिकडे तिकडे तेच होते सर. पण एवढं करून तुम्ही थांबला नाहीत सर. नाही. त्याच्यानंतर तुम्ही एक क्राईम दैनिक काढलं. हो. काळी चिमणी नावाचं. Yes. बरोबर काळी चिमणी नावाचं. आणि त्याच्यात तुमचा जो कवी आहे तो पिसाटला होता सर. बातम्यांवर बातम्या तुम्ही 4 रूपात लिहित होता सर. त्या जरा एकदा आमच्या कानावर मारल्यात सर तर आमच्या कानांची मस्ती जिरेल काय. कानाची मस्ती जिरेल हा प्रश्न असतो का इंटरव्ह्यू मध्ये? सर सर असं असते सर. हा इंटरव्ह्यू चालू आहे ना? हो सर गेली 4 वर्ष आपण हेच करतोय सर. मला सांगायला आवडेल की मी ते क्राईम दैनिक काढलं. अच्छा. मला नेहमीची क्राईम रिपोर्टिंग करायची नव्हती. म्हणून मला थोड्याशा आकर्षक हेडलाईन तयार करायच्या वाटल्या आणि म्हणून त्या हेडलाईन्स मी टाकल्या. कोणत्या सर एकदा मला सांगायला आवडेल म्हणजे एक हेडलाईन होती की नवरा निघाला वैरी भांडणाचं कारण कैरी. चांगले. त्याच्यानंतर दुसरी हेडलाईन होती ती नाही म्हणाली हो म्हणून आवाज आला ठो. क्या बात आहे सर. सुंदर आहे सर. आणि सर्वात जवळची हेडलाईन जी मला खूप आवडली जी मला 3 दिवस विचार केल्यानंतर सुचली ती अशी होती शेजाऱ्याने केला घात 3 शिट्ट्यानंतर शिजतो भात. असा आज सायलेन्स होता. या सर कळलं ना. रिस्पॉन्स कळला ना सर. येस. सर मी तर अजून एक बातमी वाचली होती तुम्ही विसरलात सर. कुठली रे? एका मामाने स्वतःच्या भाच्याला त्याच्या प्रेयसी सोबत पकडलं. या बातमीला तुम्ही काय लिहिलं होतं? मामाने पकडली भाच्याची घुस दोन्ही घरात धुसफूस धुसफूस. या हेडलाईनचा मी ऑडिओ पण पाठवला होता चाल लावून. कुठले मामाने हेच चुकतं सर. हा. तुम्हाला लक्षात आलं की मोठ्यांसोबत तुमचं काय होत नाहीये सर. म्हणून तुम्ही लहान मुलांकडे वळलात सर. Yes. एक छोट्या मुलांसाठीचं चॅनल सुरू केलं सर. हो किशोर या नावाने. आणि तुम्ही पहिल्याच एपिसोडमध्ये एक कविता सादर केली. हो मी लहान मुलांसाठी कविता सादर केली जी म्हणजे मी सादर करूनच दाखव. सर तुम्ही सादर कराच म्हणजे उद्याच्या मी डॉक्टरची अपॉइंटमेंट घ्यायला मोकळे हो सर. मुलाखतच आहे. Yes, मुलाखत सर. हा तर मी लहान मुलांसाठी कविता सादर केली. Yes, sir. कवितेचं नाव होतं कणा कळना. जी मी त्यांच्या अंगाने सादर केली. हा. ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते करडमलेले केसांवरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून आता काय करायचं नाही मी सांगतो. प्रसाद सर हा. तुमच्या मनात जे आता 4 शब्द आलेत ते आपण टीव्हीवर दाखवू शकत नाही. या दाबू या 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 या. आपलं नाव काय आपण जातो कुणाकडे ते फ्रेंडली आहेत माझ्याशी. नावासारखं घडलं असतं मग. या बसा बसा. सर आता हे सगळं अघोरी कृत्य आम्ही बघितलं. याच्यानंतर सुद्धा तुम्ही थांबला नाहीत सर. एवढी दुर्दम्य इच्छाशक्ती जागवणारी कवितेला तुम्ही बालिशपणा करून टाकलात सर. किती चुकीचं आहे सर. एवढं करून पण तुम्ही थांबला नाहीत सर. त्याच्यानंतर तुम्ही युट्यूबला एक चॅनल काढलं सर. हो माझ्या चॅनलचं नाव होतं आता उघडतोच. 3 सेकंदात बंद झालं सर. ते 3 सेकंदात बंद झालं. एकच सबस्क्रायबर होता तुम्ही. आणि मी असं ऐकलं की चर्चासत्र वगैरे काहीतरी आयोजित करणार होता त्या हो channel वर. मी खूप दाहक चर्चासत्र आयोजित करणार होतो. कुणाबरोबर सर? कुणाबरोबर म्हणजे मी पाहुणे म्हणून सई तामण काही प्रसाद ओकांना बोलवणार होतो. बस हीच ती वेळ हाच तो क्षण सर. नाही ही वेळ हे चर्चासत्र आता इथे होऊ शकतं. मी प्रसाद ओकांना समोरासमोर प्रश्न विचारू शकतो. नका विचारू सर. नाही मी विचारतो. तू विचारतोस. आता मी तू वर आलोय सर. तू विचारतोस दोघांवर इथं. नाही मी आत्ता ह्या ठिकाणी विचारतो. प्रसाद ओक सर मला सांगा दरोडेखोराचं स्किट चालू असताना कोपऱ्यात पदर घेऊन एक बाई रडत असते ती कोण असते? कॉमेडी आहे सर.
सर ती कॉमेडी आहे, त्यांना कशाला विचारताय? कोणी उत्तर देईल? अरे अरे तसं नाही. मला सांगा, प्रसाद ओक सर स्किट चालू असताना 1 2 3 ही क्रमवारी कसली आहे? नाही नका सर, सर सांगू नका सर. सर अरे काय बोलताय सर तुम्ही? नाही, पुढचं पण विचार काय? मला सांगा, प्रसाद ओक सर, तुम्ही चणे शेंगदाणे केव्हा खायला सर मी लागला? निघते सर, सर मी निघते. मला सांगायचं नाही सर, मला सांगायचं नाही सर. वा 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 वा, एकदम भारी परफॉर्मन्स. धमाकेदार परफॉर्मन्स. बघा, तू जे प्रश्न विचारलेस त्याची उत्तरं मिळतात का प्रसादा? मला फार काही काही वाक्य फार आवडली. सौंदर्याला विनोदाचं कंपल्शन नसतं, हे फार ब्रिलियंट वाक्य आहे. ही सिरीज भन्नाट आहे आणि या सिरीजमध्ये तुम्ही दोघं प्रचंड खुलता. शेवटी जर का तू अजून एक प्रश्न विचारत पुढे आला असतास तर उद्याची हेडलाईन असती, दाबलाचा गळा दाबला. ही जी नावं तुम्हाला सुचतात किंवा ह्या ज्या वेगवेगळ्या क्लुप्त्या तुम्हाला सुचतात की काय त्याच्या आयुष्यात घटना घडल्या असतील आणि त्याचं काय झाला असेल परिणाम, या इतक्या ब्रिलियंट असतात की त्याच्या म्हणजे त्या बुद्धिचातुर्यासाठी टाळ्या वाजल्या पाहिजेत तुमच्या दोघांच्या. तुझ्या हेडलाईन्स फार रंजक होत्या, त्याच्या म्हणजे कवितांच्या सारख्या ज्या हेडलाईन्स होत्या त्या फार रंजक होत्या, मजा आली. आणि तुझा सुरुवातीचा पॅच जो आल्या तू सादर केलास प्रथमेश, तो पण फार ब्रिलियंट होता, मजा आली. वंडरफुल. सई, भारी परफॉर्मन्स होता. मला एक गोष्ट खूप आवडते की ही सिरीज आपण गेले कित्येक वर्ष करतोय, पण तुम्ही ही सिरीज करणार म्हटल्यावर आमच्यात जी ॲज अन ऑडियन्स एक्साइटमेंट येते ती अजून इंटॅक्ट आहे, त्याची इंटेन्सिटी बदललेलीच नाही आहे. आणि मला असं वाटतं ह्याचं श्रेय तुमच्या लिखाणाला जातं आणि तुमच्या सादरीकरणाला. ऑफकोर्स उत्तम लिखाण, उत्तम सादरीकरण, मजा आली. वा वा वा.